Hello, let's start next point from construction of superstructure, that is type of stone masonry. Okay, so there are two main types of stone masonries are there. First one rubble masonry and second one is ashlar masonry. These are main two types of the stone masonry. Let's see first one, rubble masonry. This is the stone masonry type where stones used are either undressed or roughly dressed, or the stones directly get from the quarry. Okay, this type of masonry can be used where the specific size and shape of the masonry is not needed. Basically, rubble masonry is made from the stones directly obtained from quarry. Quarry, QUARRY. क्वेरी म्हणजे जी खाण राहते खाणीतून आणलेले डायरेक्ट जे स्टोन ॲज इट इज भेटलेले असतील, त्यांना फार काही म्हणजे प्रॉपर ड्रेसिंग वगैरे न करता ॲज इट इज वापरले जातात. म्हणजे थोडक्यात रफ कन्स्ट्रक्शन राहतो हा रबल मॅशनरीचा. म्हणून इथे सेंटेन्स पुढचं जे आहे, दिस टाईप ऑफ मॅशनरी कॅन बी यूज्ड वेअर द स्पेसिफिक साईज अँड शेप ऑफ द मॅशनरी इज नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, स्पेसिफिक साईज शेप असा काही नसेल, म्हणजे थोडक्यात रफ कन्स्ट्रक्शन असेल तर त्या ठिकाणी रबल मॅशनरी वापरतात. ते डायग्राममध्ये लक्षात येईल तुम्हाला. तर रफ साईजवाले स्टोन जरी ड्रॉ करताना हे डायग्राम ड्रॉ करायची असेल तर एक सिम्पली ह्या शेप आणि साईजचे जसे स्टोन डायग्राममध्ये दिसतात तसे त्याला सिम्पल लाईन डायग्राममध्ये ड्रॉ करायचे. ठीक आहे. देन द स्ट्रेंथ ऑफ द रबल मॅशनरी इज डिपेंडेंट ऑन द क्वालिटी ऑफ मॉर्टर यूज्ड. ऑब्वियसली बरोबर, त्यात एक मॉर्टर कोणतं कशा क्वालिटीचं असणार आहे त्याच्यावर स्ट्रेंथ डिपेंड राहील. यूज ऑफ लॉंग थ्रू स्टोन्स, जेवढे लॉंग आणि थ्रू स्टोन्स वापरलेले असतील, यूज केलेले असतील मॅशनरीमध्ये, तर त्याची स्ट्रेंथ जास्त राहील. थ्रू स्टोनची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी अल्टिमेटली स्ट्रेंथ त्या स्टोन मॅशनरीची जास्त असेल. Proper filling of mortar between the stone spaces and joints. This is again very important point. It is necessary to fill a joint completely with mortar to make a good bond between the two consecutive stones. Okay, this is a important thing again, and it is considerable as the strength of rubble masonry is concerned. Okay, so rubble stone masonry is again subdivided into these types. There are again 5 subtypes of rubble stone masonry: coursed rubble masonry, uncoursed rubble masonry, dry rubble masonry, polygonal rubble masonry, and flint masonry. Okay, these are the subtypes of rubble stone masonry. There is always one question on the types of rubble stone masonry. Any one or two types were asked in the exam. Basically, two types were asked with diagram, each for 2 mark in the exam. Okay, so let's see one by one. First
type is coursed rubble masonry. This is the diagram which shows the elevation and sectional part of the coarse rubble masonry. Okay, you can draw any one part in the exam. In coarse rubble masonry construction, the stones in a particular course are in equal heights. पहा ते इम्पॉर्टंट काय, ज्या एक पर्टिक्युलर कोर्स असेल म्हणजे एक थर असेल तर त्याच्यामध्ये जेवढे स्टोन असतील ते मात्र इक्वल हाईटचे असले पाहिजे. साईज म्हणत नाही आपण, साईज स्टोन एकदम छोटा असू शकतो, मोठा असू शकतो, त्या कंडिशननुसार, म्हणजे तिथे जसा ॲडजस्ट होईल तसा, पण त्या स्टोन्सची हाईट मात्र सेम असली पाहिजे, म्हणून त्याला आपण कोर्स्ड रबल मॅशनरी म्हणून. कोर्स्ड म्हणजे एक कोर्सची हाईट युनिफॉर्म असेल ते, म्हणून कोर्स्ड रबल मॅशनरी. द स्टोन्स हेन्स यूज्ड पजेसेस डिफरंट सायजेस, ते सांगितले मी अगोदरच, डिफरंट सायजेसचे असू शकतात, छोटे मोठे असतात. इन दिस टाईप ऑल द कोर्सेस डू नॉट हॅव सेम हाईट. आता हे वेगळं आहे, वरचा म्हणजे काय मिनिंग आहे, एक कोर्समधल्या स्टोन्सची हाईट इक्वल असणं गरजेचं, शेप अँड साईज डिफरंट असेल पण हाईट इक्वल. पण जे वेगवेगळे कोर्स आहेत, ऑल दी कोर्सेस डू नॉट हॅव सेम हाईट, सर्वच कोर्सेसची हाईट सर्वच्या सर्व थरांची हाईट युनिफॉर्म असेल असं नाही, प्रत्येकाची हाईट वेगवेगळी असेल. ठीक आहे. दिस टाईप इज कॉमनली एम्प्लॉयड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ पब्लिक बिल्डिंग्स, abutments, residential buildings and piers of ordinary bridges. ठीक आहे, हे या ठिकाणी त्यांचे यूजेस आहेत, हे लक्षात ठेवावं लागेल. साईज ऑफ स्टोन्स यूज्ड इन बिटवीन, आता जनरल साईज दिली, जनरली स्टोन्सची साईज ह्या टाईपच्या मॅशनरीसाठी यूज केलेली असेल ती म्हणजे 50 mm to 200 mm. ठीक आहे, एवढ्या रेंजमधलेच स्टोन असतील, या रेंजच्या बाहेर नसायला पाहिजे. मिनिमम 50 mm टू मॅक्झिमम 200 mm. जॉईंट्स आर अबाउट 15 mm इन थिकनेस, आणि जॉईंट्सची थिकनेस ही लगभग 12 to 15 mm एवढ्या रेंजमध्ये असायला पाहिजे, जास्त असू नये. थोडी कमी असली तरी चालत असते, पण जास्त चालत नाही. ठीक आहे, जॉईंट्स आर अबाउट 15 mm इन थिकनेस. देन सेकंड टाईप आहे रबल स्टोन मॅशनरी, जातो म्हणजे अनकोर्स्ड रबल मॅसनरी. आता ह्याच्यात काय डिफरन्स आहे पहिल्यापेक्षा, पहिला कोर्स पाहिला, अनकोर्स्ड मध्ये काय डिफरंट आहे त्याच्यापेक्षा. अँड अनकोर्स्ड रबल मॅशनरी इज द चीपेस्ट अँड रफेस्ट फॉर्म ऑफ स्टोन मॅशनरी. अनकोर्स्ड आहे म्हणजे साहजिक जाता इथे ज्या मागच्या कोर्स रबल मॅशनरीमध्ये काही कंडिशन आपण पाहिलं की एक थर युनिफॉर्म हाईटचा वगैरे पाहिजे, तर इथे तशी काही रिक्वायरमेंट नाही. हा चीपेस्ट आणि रफेस्ट म्हणजे एकदम रफ पार्ट आहे, हा टाईप आहे कन्स्ट्रक्शनचा. दिस कन्स्ट्रक्शन यूज स्टोन्स ऑफ व्हॅरिड शेप अँड साईज, कशाही शेप आणि साईजचे, कोणतेही डिफरंट शेप आणि साईजचे स्टोन्स असतील. The stones are directly taken from the quarry called as undressed stone or blocks. ठीक आहे, आणि डायरेक्ट क्वेरीमधून आलेले स्टोन हे अनड्रेस्डच असतात आणि ते ॲज इट इज वापरले जातात या टाईपच्या कन्स्ट्रक्शनमध्ये. द कोर्सेस इज नॉट मेंटेन रेग्युलर दिस मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन इन दिस मेथड. ओके, कोर्सेस हे काही इक्वल हाईटचे एकदम युनिफॉर्म असतील असं नाही, ते एक कोर्स पण डिफरंट हाईटचा वगैरे असू शकतो. तुम्हाला डायग्राम केअरफुली पाहावं लागतील. पहिल्या डायग्राममध्ये म्हणजे कोर्स्ड रबल मॅशनरीमधल्या आणि अनकोर्स्ड रबल मॅशनरीमधल्या डायग्राममध्ये डिफरन्स क्लिअर आहे तिथे. ठीक आहे, ते एकदम प्रॉपर डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावं लागतील.
The courses is not maintained regular in this method. Initially, larger stones are laid first. पहा सुरुवातीला पहिले काही थर तर मोठ्या मोठ्या साईजचे असतील, मग हळूहळू हाईट जशी वाढत जाईल तशी स्टोनची साईज कमी केली जाऊ शकते. The spaces between them are filled with spalls or snicks. स्पॅल्स और स्निक्स त्याच्यामध्ये स्पेसेस फिल केल्या जातात. म्हणजे स्पॅल्स म्हणजे ते थोडक्यात आपण जे काही छोटे छोटे छपरे वापरतो ना, किंवा एक पाचर म्हणून असे छपरे छोटे वापरले, त्याला स्पॅल्स और स्निक्स म्हटले. ठीक आहे, तर ते काही त्याच्या जॉईंट्समध्ये वापरले जातात. These types of stone masonry is useful for compound wall of jail, plinth wall or retaining wall etc. Retaining wall, plinth wall ह्या रफ कन्स्ट्रक्शनसाठी असतात. कंपाऊंड वॉल असतात ते जनरली, त्याच्यामुळे तिथे काही फार एवढं स्मूथनेस, अट्रॅक्टिव्ह किंवा अपिअरन्स असा गुड वेल आणि गुड असायला पाहिजे असं काय नसतं. त्याच्यामुळे हे रफ कन्स्ट्रक्शन जिथे आहेत, कंपाऊंड वॉल ऑफ जेल किंवा प्लेंथ वॉल, रिटेनिंग वॉल, तशा रफ वॉल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ह्या टाईपची मॅशनरी वापरतात. अनकोर्स्ड रबल मॅशनरी कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर इथे आपण इथे सांगूया. तर रबल मॅशनरीमध्ये आपण स्टार्ट केलं. रबल मॅशनरीचे काही हे टाईप्स, पहिले टाईप्स ऑफ स्टोन मॅशनरीमध्ये मेन 2 टाईप्स आहेत ते पाहिलं, रबल मॅशनरी, अशलार मॅशनरी. मग रबल मॅशनरी स्टार्ट केलं. त्याच्यात रबल मॅशनरीचे सब टाईप्स, हे 5 सब टाईप्स आहेत, ते आपण 1 बाय 1 स्टार्ट केले. त्यात फर्स्ट 2 टाईप्स आपण डिटेलमध्ये पाहिले. फर्स्ट कोर्स्ड रबल मॅशनरी अँड सेकंड वन इज अनकोर्स्ड रबल मॅशनरी. ठीक आहे, तर फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्यानं पाहिलं तर नेहमीच क्वेश्चन हा तुम्हाला पाहायला भेटेल रबल स्टोन मॅशनरीवर, आणि त्याच्या ह्या सब टाईप्समधले त्याच्यातही हे जनरली विचारले जाणारे पार्ट आहेत, टाईप्स आहेत, अनकोर्स्ड, कोर्स्ड, रबल मॅशनरी. ठीक आहे, तर रिमेनिंग टाईप्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.